नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये लावलेला मूग आता पावसाळ्यामध्ये छान हिरव्यागार शेंगा विकायला येत असतात मार्केटमध्ये. तर त्या हिरव्या शेंगांच्या दाण्याची आज इथे चटणी मी दाखवणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला म्हणाल तर एकदम उत्तम आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहे. माझ्यापर्यंत शेंगा यापर्यंत काढून 2-3 दिवस झाले होते, त्यामुळे ज्या जास्त थोड्याशा शेंगा झालेल्या असतात तयार, तर त्याचे दाणे असे थोडेसे म्हणजे कलर त्याचा बदललेला आहे आणि आतमध्येच त्याला असे मोड आलेले आहेत. तर ते शेंगा मी सोलून घेतलेले आहे आणि हे दाणे एक वाटीभर आहे. 7-8 मी लसणाच्या इथे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरची इथे जवळजवळ 10-12 मी मिरची घेतलेली आहे. खूप तिखट मिरची ही नाही, पण ही चटणी थोडीशी तिखट असेल तरच चांगली लागते. तरी सुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. कोथिंबीरीच्या ह्या कवळ्या ज्या त्या मी घेतलेल्या आहेत. हे दाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. मी जास्त प्रमाणामध्ये चटणी करून ठेवला तरी सुद्धा ही चटणी खराब होत नाही. 7-8 दिवस म्हटलं तरी ही चटणी खराब होत नाही. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही शेंगा आणल्या असाल आणि ते सोलून आणि त्याचे दाणे चटणी जर तुम्ही करून ठेवली तर डब्याला किंवा रोजच्या जेवणाबरोबर आपण हे चटणी खाऊ शकतो. अशी ही चटणी होते. चवीला एकदम उत्तम, बनवायला सोपी झटपट रेसिपी आहे. नक्की करून बघा. हे दाणे आपल्याला भाजायचे आहेत व्यवस्थित. कोवळ्या ज्या शेंगा आहेत त्या कोवळ्या शेंगांचे दाणे हे एवढे असे एकदम हिरवेगार छोटे छोटे निघतात आणि थोड्याशा शेंगा आपल्या जरा काळपट व्हायला लागल्या की आतमध्ये पूर्ण तयार झालेले दाणे असतात, तर त्याचा कलर थोडासा बदलतो. आणि ताज्या शेंगा असल्या तर दाणे एकदम हिरवेगार सगळे याच्यामध्ये निघतात. पण आता त्या शेंगा तोडल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्याच्यावरती वेळ जातो. त्या शेंगा मी गावाकडून आणलेल्या आहेत, त्यामुळे त्याला 2-3 दिवस तरी झालेले आहेत. तरी सुद्धा त्या शेंगांच्या दाण्याची चव छानच लागते. त्याची तुम्ही चटणी किंवा अजून बरेच पदार्थ होतात, तर त्यापैकी चटणी मी तुम्हाला इथे दाखवते. व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मी घालते इथे तेल. अर्धा टीस्पून फक्त मी तेल घातलेलं आहे दाण्यांवरती. हे दाणे भाजताना तिथे मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे. लसणाचे पूर्ण मी साली काढलेल्या नाहीयेत, थोड्याफार काढलेल्या आहेत. थोड्याफार साली ह्या अशाच आहेत. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही संपूर्ण साली काढून घेऊ शकता. एका मिरचीचे 2 तुकडे मी करून घेतलेले. मिरची साफ स्वच्छ धुवून पुसून आणि ह्याचे 2-2 तुकडे करून हे पण यामध्ये भाजायला टाकायचं आहे. आणि व्यवस्थित आपले दाणे, मिरची आणि लसूण आपल्या याच्यामध्ये भाजले जाणार आहे. दाणे आपले छान भाजलेले आहेत. मिरची पण आपली व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढी गरम इथे व्यवस्थित झालेली आहे. मिरची खूप जास्त आपल्याला अगदी वेगळा कलर त्याचा आणायचा नाहीये. आणि लसूणही आपल्या दाण्यांबरोबर छान इथे असा हे बघा करपला गेलेला आहे. थोडं थोडं मस्त छान भाजलेला आहे. त्याचा स्वाद या चटणीमध्ये छान लागतो. म्हणून सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त कोथिंबीर आपण बाजूला ठेवलेली आहे. गॅस मी बंद करते आणि पॅनवरच आपण थोडंसं पॅन गरम आहे तोपर्यंत हे मिक्स करत थंड करून घेऊन, आणि एकदम थंडही नाही तर तुम्ही हे पाट्यावरवंटावर सुद्धा ही चटणी वाटू शकता, किंवा तुमच्याकडे पाट्यावरवंट्याची सुविधा नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही वाटून घ्यायची आहे. तर ती कशी वाटायची ती मी इथे दाखवते. थोडंसं आपण हे थंड करून घेऊ. हे आपले भाजलेले दाणे, मिरची वगैरे थंडगार झालेलं आहे. 2 टीस्पून आपल्याला घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे. शेंगदाणे तुमच्याकडे भाजलेले नसेल तर हे दाणे भाजताना याच्यात असे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्या. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. ही चटणी किती होणार आहे हे आपल्याला जर अगोदर करत नसेल, मीठ जास्त कमी होत असेल तर तुम्ही आधी चटणी वाटून घेऊन नंतरही अंदाजाने मीठ घातलं तरी चालेल. मी आत्ताच इथे मीठ घालते. एवढ्या चटणीला चवीपुरतं इथे मी मीठ घातलेलं आहे. इथे मी पाटावर वंटा स्वच्छ करून घेतलेला आहे. ही चटणी मी इथे पाट्यावर वाटणार आहे. अतिशय छान चव येते. बरेच पदार्थ असे असतात की ते पाट्यावर वंट्यावरती त्याची चव वेगळी लागते. तर ही पाट्यावर वंट्यावरती मी चटणी वाटून घेणार आहे. एकदम बारीक आपल्याला ही चटणी वाटायची नाहीये. चटणी मी कशी इथे वाटणार आहे ते दाखवते. मस्त वास सुटलेला आहे. ही चटणी आमच्याकडे सगळ्यांना आवडते घरामध्ये. स्पेशली चटण्या हा जो प्रकार आहे त्या कुठल्याही असू देत, मग माझ्या मुलाला खूप आवडतात. रोजच्या जेवणामध्ये त्याची कुठली ना कुठली एक चटणी नक्कीच असते. माझ्या चॅनलवरती बरेच चटण्यांचे प्रकार मी दिलेले आहेत.
पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटायची असते, चव एकदम छान लागते. पाण्याचा थेंब आपण या चटणीमध्ये घेतलेला नाही, पाणी न घालता ही चटणी करायची. एकदम छान या चटणीचा वास सुटलेला आहे किचन मध्ये. हे सर्व पदार्थ थोडेसे भाजून घेतल्यानंतर लसूण पण आपला कच्चा असेल त्याची फ्लेवर वेगळा असतो. काही चटण्यांमध्ये या पद्धतीने लसूण भाजून घातला तर त्याची चव खूप वेगळी लागते, चविष्ट एकदम लागते. थोडासा जो तिखटपणा असतो तो त्याचा कमी होतो, पदार्थाची चव बदलते. इथे माझी चटणी वाटून झालेली आहे. जाडसर आपल्याला ही वाटायची आहे, एकदम बारीक वाटायची नाही. मी जवळून दाखवते. त्या चटणीची चव अशा केल्यानंतर खूप छान लागते. पाट्यावर तरी मला 2-3 वेळेला फिरवायला लागलं. मिक्सर मध्ये तुमचं एका वेळेला फिरून पण होऊ शकतं, पण प्रत्येक गोष्टीची पदार्थाची एक चव असते, ती पाट्यावर वंट्यावर छान होते. तरी सुद्धा तुम्ही मिक्सर मध्ये वेळेअभावी करून घेऊ शकता. फक्त मध्ये मध्ये फिरवत, मध्ये मध्ये बंद करत अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची, बारीक वाटायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपण जे दाणे भाजून घेतलेले आहेत त्याच पॅन वरती मी इथे आता ही जी चटणी आपण वाटून घेतलेली आहे ही आपल्याला छान कलसून परतवून घ्यायची. पाण्याचा थेंब नसल्यामुळे त्याच्यामुळे ती चटणी बरेच दिवस आपली छान आपण खाऊ शकतो. 2 टीस्पून मी तेल घातलेले. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचंय. खूप लवकर झटपट ही चटणी तयार होते. पाट्यावर वंट्याने वाटल्यामुळे तरी थोडासा वेळ गेलेला आहे, पण एरवी जर म्हणाल तुम्ही मिक्सर मध्ये तर पटकन फिरवून होते. वेळाभावी तुम्ही पटकन करून घेतली त्याप्रमाणे तरी सुद्धा चालेल. तेल गरम झालेले, आपल्याला ही वाटून घेतलेली चटणी ह्याच्यामध्ये घालायची. मीठ आपण वाटताना घेतलेलं आहे. मी वाटताना मीठ नसेल घेतलं तर यावेळेला आपल्याला तव्यावरती टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवलेला आहे. जेवणाबरोबर आपण जेव्हा घेतो त्यावेळेला पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेवणाबरोबर पण ही चटणी घेतल्यानंतर त्यामध्ये तेलाची धार टाकून खाऊ शकता. व्यवस्थित ही चटणी आपल्याला परतून घ्यायची. 1 मिनिटभर फक्त आपल्याला ही परतवायची आहे. चटणी आपली व्यवस्थित ते परतून झालेली आहे. मस्त वास येतोय कारण दाणे आपण भाजून घेतलेले, साहित्य भाजलेलं आहे, पण नंतर थोड्याशा तेलामध्ये आपण जेव्हा ही चटणी छान परतवून घेतो त्यावेळेला तिची चव अजून छान होते. 1 मिनिट झालेलं आहे, गॅस मी बंद केला. थोडीशी घालायची कोथिंबीर. परत आपण मिक्स करू. इथे आपली मस्त चटणी तयार झालेली आहे. झटपट आपली इथे मुगाच्या हिरव्यागार शेंगांच्या दाण्यांची इथे चटणी आपण तयार केलेली आहे. पाट्यावर वंट्यावर वाटली म्हणून थोडासा वेळ गेलेला आहे. तुम्ही मिक्सर वर जर केली तर खूप लवकर ही चटणी तयार होते आणि 2-3 दिवस 8 दिवस तुम्ही ही चटणी आरामात खाऊ शकता, कारण पाणी न घालता आपण ही चटणी बनवलेली असते त्यामुळे ती खराब होत नाही. आणि त्याशिवाय आपण तेलावरती परतवलेली आहे त्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही ही चटणी खाऊ शकता. भरपूर सारं प्रोटीन आपल्या मुगामध्ये असतं, त्यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहे. ही चटणी एकदा करून बघा, तुम्हाला नेहमी आवडेल, कारण शेंगा आपल्या मार्केटमध्ये असतातच. आपण शेंगांच्या दाण्यांची आमटी खातो, अजून बरेचसे पदार्थ खातो. ही चटणी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवर अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्या तुम्ही बघू शकता. त्याची प्लेलिस्ट आहे आणि लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, चेक करू शकता. एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.